बातमी येते आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातून। आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार होतोय आणि आरोग्य विषयक कामामध्ये होतोय असं निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे। छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे। ऑपरेशनच्या साठी आवश्यक असलेल्या साहित्य खरेदीमध्ये 4,87,00,000 रुपयांचा भ्रष्टाचार झाला असा आरोप करण्यात येतो आहे। ठाकरे गटाचे उपनेता संजय पवार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील यांनी। कोल्हापुरातलं एक अत्यंत महत्त्वाचं आणि प्रतिष्ठित असं हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे। इथे आवश्यक असलेल्या साधनांच्या खरेदीमध्ये जवळपास 5 कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप होतो आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये गेल्या कित्येक वेळा भ्रष्टाचार झाला, परंतु आता हा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी पण प्रयत्न केले। आता हा भ्रष्टाचार उघड करणारे आपल्यावर आहेत जिल्हा उपनेते शिवसेनेचे उपनेते संजय पवार। काय सांगाल, किती वेळा भ्रष्टाचार झाला? सर्जिकल साहित्य खरेदी करायची या नावाखाली 4,87,00,000 रुपये DPDCने पैसे घेतलेले आहेत। मी म्हणतो ठीक आहे, चांगलं काम होत असेल तर आम्ही नक्की अभिनंदन करीन, परंतु ते पैसे घेतल्यापासून त्याला जे ग्रहण लागलेलं आहे ते पद्धतशीर एक टोळी त्यात कार्यरत होती। मग पुरवठादार कोण आहे, मग परचेस कमिटी कोण आहे, परचेस कमिटीमधली लोक कोण कोण आहेत, हे सगळं गेली 4-8 दिवस मी तपासल्यानंतर ह्या पद्धतशीर ह्या महाठगानी काय लोकांनी त्याला एकावर गुन्हा फक्त दाखल झाला, पुरवठा जो करतो त्यावर गुन्हा दाखल झाला, परंतु शासनाने स्पष्ट आदेश दिले आहेत, स्पष्ट सूचना डींना दिलेल्या आहेत की ताबडतोब असा शब्द आहे, तात्काळ जी लोक परचेस कमिटीमध्ये आहेत ते सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत। 4,87,00,000ची ह्यात अप्रतिम झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि समिती नेमली होती आणि समितीमध्ये आणखी हलकी केली नाही आहे, संचालक होते इथं, संचालकांनी समिती नेमली, माहिती घेतली आणि कशा ताकदवर नाही। आणि दुर्दैवाने दोन्ही आमचे आरोग्यमंत्री कोल्हापूरचे आहेत, मुश्रीफ साहेब आमचे इथले आहेत, आबिटकर साहेब इथले आहेत। साहेबात दोघांना विनंती आहे, काय साहेब काय चालले बघा, ह्या पुरवठादारांनी 4,87,00,000 खरंच दिले का? आणि मग जर मिळून जर तुम्ही अशी गुन्हे तयार करणार असाल मग संघटित गुन्हेगारी होत नाही का? ही मोका लावाल नको का? पैसे आमचे आहेत, हो जनतेचे पैसे आहेत। 4,87,00,000चा हिशोब कोण देणार? हे पैसे गेले कुठं? आणि परचेस कमिटीमध्ये जे कोण असतील, मग दीक्षित सर असून देत किंवा त्यांचे सर्व सहकारी असू देत, त्यांच्या गुन्हे का दाखल झाले नाहीत अशी त्यांना आज मी माहिती घ्यायला गेल्यानंतर आम्हाला समजलं काही लपवाछपवी झालेली आहे। आज जिल्हा पोलीस प्रमुख साहेबांना भेटलो, डीन साहेबांना भेटलो, त्यांना सांगितलं, आम्ही विनंती केली आहे, साहेब शासनाचे आदेश आहेत, शासनाच्या आदेशाप्रमाणे परचेस कमिटी जी कोण असतील त्यांच्यावर त्वरित FIR दाखल करा, अन्यथा आम्हाला उच्च न्यायालयात दाद मागायला याचिका दाखल करावी लागेल। कोल्हापूरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये ज्या खरेदी होतात त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे, याच्यासाठी उच्च न्यायालयाचे दार छोटवण्यासाठी शिवसेना तयार आहे असं सांगितलं गेलं। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।